कार्यक्रमात आता हे मटवून बनायचं काम चाललंय. आताडी पताडी ती कोण करणार आहे? हे बुकलं जरा फड का नाही त्याला फडक घ्या ना. ए घ्या ना फडका ना भाऊ. त्या काळात कसं काय होतं लग्नाला वराडाचं? बैलगाड्या होत्या आणि लय मजा. आणि बैलगाडीवाला समजा सांगायला काय आधी पत्रिका द्यायची. जर पत्रिका दिली तरच बैलगाडी घेऊन जाणार, नाही तर नाही जाणार. कारण बैलगाड्या लय मोठ्या लय मोठ्या आणि काय माणसं म्हणजे चढावडाव बैल होस का चढवर आमचा बाबा तर पहिले अर्धी बाटली ते एक बाटली टाकायचा आणि बरेच दिवस बैल बांधून ठेवायचा. कुणाची पत्रिका आहे मग बरेच दिवस बैल बांधून ठेवायचं. आणि बैल बांधून ठेवल्याच्या नंतर आमच्या जोडीच्या पुढे कुणाची जोडी नाही गेली पाहिजे एवढी आमच्या म्हाताऱ्याला ईर्षीर होती बैलांची. खाऊन खुराक बिराक घालून सगळं पद्धतशीर. काय नवर बैलगाडीत नवरदेव बैलगाडीच ना. ती नवरदेवाची गाडी पुढं. आता ही कशी चालली ही गाडी अशी नवरदेवाची गाडी पुढं आणि त्यांच्या मागं मग शेजवर सगळ्या गाड्या. शेजवर गाड्या 80-90 गाडी चालवायची. काय पायाने चालत. फक्त नवरदेवाची गाडीच्या पुढं गाडी कोण नसतं काढायचा. पण मग एकामेकाच्या पुढे गाड्या तेवढ्या चालायच्या. आमच्या जोडीला जर लग्न आहे आमच्या माणसाचा पोराचा मग तो परत बैल न्यायचाच नाही राणाविनामध्ये म्हणून हे घरीच बांधून त्यांना पावर आली पाहिजे ना. पावर आली पाहिजे अशा हिशोबाने. पण लय आनंद नाही. लय तसा आनंद नाही आता याचा. नाही 3 दिवस कार्यक्रम चालायचा लग्नाचा. 3 दिवस जेवण 3 दिवस आणि अगं लगीन घरीच. लगीन घरी अख्खं लग्न घरी. आणि ती त्या कालावधीत लय मजा होती. आता काय होतं तासभर माणूस येतो निघून जातो. निघून जात. पण त्या टायमाला बिलकुल राहायची. बिलकुल राहायचं. 3 दिवस. आणि अगं लगीन घरी जेवण खावण चहा पाणी. आणि नवरा नवरीची वर्ष का 6-6 महिने भेटणं शिवायची. एकदा लग्न लागला का नव्हती ना भेट नाही ना. इथं लग्न 5-12 आली का झाली नवरी बोरच झाली. लगेच नाही आता फोन चालू. लग्न ठरलं की साखरपुड्यात मोबाईल द्यायला लागतोय. द्यावा लागतो. मग आमच्या इकडे ते साखरपुड्याच्या दिवशीच नवरदेव मोबाईल घेऊन येतो. कशाला काय चाललंय कुठे बोलणं चालण्याच्या हिशोबात. तुम्ही पण दौंड तालुक्यात लग्नाला आला बरोबर आनंद वाटला ना. काय आता बोलायचं ते पुन्हा जिल्हा आहे दौंड तालुका आहे. दौंड आता ही चालू ना आपण लग्नाला हा. दौंड तालुका आहे. मग जिल्हा पुणे आहे त्याला. जिल्हा पुणे हा. आहे बघण्यासारखं आहे इकडे बघण्यासारखं आहे सगळं. साफसफाई काय तेच ना ते काय वाईट काय आहे. पाळलेले त्यांनी ते याच्यासारखे असतील ना तरी. त्या गोसाळ सारखी. पांजरपुऱ्याचा ह्यो माणूस असा आहे स्वतः आहे. त्यांचा रान बिन समजा माऊलीवरती त्या रेणुकीचा गोंधळ झाला. सप्तसंगीमध्ये आई वनिता गोंधळ झाला. त्या बळ्या भक्ताच्या दरबारी चालू आहे. काहो गोंधळ बुवा. त्या बळ्या भक्ताने विचारले काय त्या परमेश्वराने दिलं काही काय दिलं तुम्हाला सांगायचं. काहो गोंधळ बुवा. देवा धान्य काढल्या 5 पुत्रा दिले आणि बघ नाही एवढा कांदा काहो गोंधळ बुवा. धन म्हणजे द्रव्य झालं कर्म म्हणजे कन्न पुत्र आई नाद बाई कसला कार्यक्रम आहे. हा कसला कार्यक्रम आहे. गोंधळाचा. हा गोंधळाचा कार्यक्रम. कारण हे करावंच लागतं आणि पुरणपोळी चालत झालं नाही. गोंधळ खंडोबाचा किंवा तुळजाबाचा देवीचा हे करावंच लागतो. आता हे चाललंय म्हटलं आता कांदा पण जायचा. बरोबर चालतंय.
भाऊ त्याला फडकं घे ना ए गा ना फडका ना भाऊ हांडा भरून ह्याच्यात मटण थोडं साईडला सारून हांडा हे ठेवू म्हणजे गरम पाणी होता येईल आपल्याला हा नाही हांडा चला हांडा भरून मागे टाकवायचं काहीच नाही मसाला त्यात काय होता अहो हाय बरे मी काय म्हणतो गरम
कम ना ते आठवून देणार भाजणीचं पीठ तर घेऊन ये हा ना ना आता बघा चालू पुढंच बनवतो अरे काय म्हणताय मग काय नाही बरं आहे. कवाशी आला रात्री काय रात्री आम्ही लवकरच 6 वाजता आलो का मेंढरासाठी येणं गरजेचं होतं मग ती बकऱ्या जे ठेवला होता दुष्काळ माणूस हा मेंढी येली आणि मग आमची कुहडी इकडे गेली चालली तर आम्ही मदत करायसाठी आलो. पण इथं का लगेच घरी कोणच नाही. कारवाईच्या हिशोबानं चांगलं तंगीवर आलेलं दिसतंय आता काय करा आता करणं गरजेचं आहे मग काय बाकी मग दादा पण होता की. सासरा दाद मामा आलते हा, की इथंच होतं आमच्या गप्पा छप्पा झाल्या रात्री 11 वाजता म्हणलं आलो हा करा करा आली की आली होय. काय रा का बाय काय म्हणतात मामा बरी आहे ना अरे बरं रे आई बरं मी काय झालं मी येणार तुला पाहिलीच ना सदा तर रात्री मी फोन आला सदा म्हणत होता